36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुरजी तालुक्यातील वीज वितरण कार्यालयावर कोळगाव देवगाव परिसरातील नागरिकांनी स्मार्ट मीटर हटाव यामुळे अंतर्गत कार्यालयावर धडक दिली आहे. यावेळी मत व्यक्त करताना स्मार्ट मीटर हटवून जुने मीटर लावा, कारण 2 महिन्यांमध्ये 5,000च्या वर 10-15,000 2 महिन्यांची बिलं येत असून स्मार्ट मीटर वेगानं घुमत असते. जास्त बिल येत असल्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वीज बिल, पाणी बिल, मोबाईल बिल हे भरावे तरी कशी? शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनता आता हवालदिल झाली असून आता आक्रमक पवित्रा घेते. जर हे मीटर काढले गेले नाही तर शासनाने या मीटरचे बंद केले नाही तर जनता रस्त्यावर उतरेल असं आवाहन करण्यात आलेलं आहे. कापड दुकान आहे माझं आणि गेल्या 10 वर्षापासून माझं दुकान आहे साहेब. आणि मला पहिले आधी जवळपास 1200 ते 1300 1500 पर्यंत बिल येत होतं. आणि आता हे गेल्या 2 महिन्या आधी एप्रिल महिन्यात मीटर चेंज केलं आणि त्या मीटरचे जे युनिट फिरत आहे साहेब, तुम्ही इथं बघून घ्या. इथं दिसून राहिलं आपल्याला युनिट. इथं साहेब आपले 346 युनिट एका मीटरमध्ये, एका महिन्याला 346 साहेब. फक्त 10 CFL बल्ब आहेत आणि त्याला एक छोटासा कूलर आहे. त्याच्यासाठी हे बिल फार म्हणजे एक गरीब लोकांसाठी फार म्हणजे त्याच्यासाठी शब्दच नाही आहेत आता बोलायसाठी. की एवढा 2 महिन्याचं बिल भाऊ 16,000 रुपये. 2 महिन्याचं 16,000 रुपये. तर हे स्मार्ट मीटरमुळे झालेलं आहे साहेब. हे जे 500-600 रुपये बिल येत होतं ते 1500-1700 म्हणजे 2,000च्या वरतीच बिल आहे. 3,000, 6,000, 5,000. आणि याच्या आधीचे बिल येत होतं समजा वर्षानुवर्ष हे कमीत कमी 600, 700, 800 रुपये. त्याच्या आपण आलो वितरण कंपनी अंजनगाव उपविभाग. इथं कोळगाव येथील परिसरातील मंडळी आलेली आहे आणि खूप आपला विजेचा खूप त्रास होत आहे शेतकऱ्याला आणि गावातल्या लोकांना. रात्रीचा भयंकर त्रास होत असल्या कारणानं लोक त्रस्त झालेले आहेत. या त्रस्तावर उपाय म्हणून शासन काय उपाययोजना करते किंवा इथं अधिकारी लोक काय त्याच्यावर पर्याय शोधतात, तांत्रिक ज्या अडचणी काय दूर करू शकतात, करतात की नाही यासाठी आपण त्याचं मत जाणून घेऊया. मीटरचं घ्या ना. नवीन मीटर एप्रिल महिन्यापासून जे बदललं तेव्हापासून जे की युनिट वाढले, हे युनिट जे की समजा 10 वर्षात वाढले आणि एवढे ह्या 2 महिन्यात वाढले. एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल मे महिना हे 2 महिने खूप युनिट वाढले. आणि बिल म्हटलं म्हणजे एकदम दुप्पट काय चौपट काय अशी बिलं आलेली आहेत. तर असं समजा 1-2 जणलेच नाही तर असे प्रत्येक पूर्ण गावातच बिलं आलेले आहेत. नवीन मीटर आले काय? नवीन मीटर आले का तुम्हाला? अरे तुम्ही बसू कशाला दिले? जे मीटर बदलवत आहे, मीटर बदलवत असल्यामुळं तिथं ते पैसे मागत आहे आणि घरात जाऊन किंवा काही लोकांना सांगत नाही आहे. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हे बघा, कोणतेही मीटर आता जे नवीन बदली करत आहे जिनस कंपनी म्हणून जे हेड ऑफिसवरून कार्यादेश दिलेले आहे, तर ते कोणत्याही ग्राहकाला त्याच्याबद्दल पैसे द्यायची काही गरज नाही आहे. ते मीटर कंपनीद्वारे बदली करण्यात येतात. ठीक आहे. तर कोणी मागितले तर कोणाला पैसे द्यायची गरज नाही. म्हणजे पैसे कोणाला द्यायचे नाही, पण जबरदस्ती लावू नका, आमचं असं मत आहे. जबरदस्ती लावू नका. आदेश दिलेले आहे त्यांना आणि ते काम चालू आहे. तर त्याच्यावरती तुमचे जे आहेत निवेदन वगैरे, तक्रारी वगैरे, ते आम्ही वरती पाठवू. बरं, आता हे जे काय निर्णय येतील नाही, आता हे कंपनीला दिलेलं आहे. थांबणार रे बाबा, कंपनीला दिलेलं आहे. जे कोणते हे तुमच्या याच्यात चलत असेल ना, ते तुमच्या हाताखाली चलत असेल, ते कंपनी का डायरेक्ट आहे ते? हो, त्यांना तर वरूनच आदेश दिलेले आहे. वरून आदेश दिले आहे. पण तुमचं इथून सर्व होत असेल ना, ते सर्व द्यायचं. ते आम्हाला रिपोर्ट देतात, प्रोग्रेस देतात. एवढं काम झालं, तेवढं काम झालं, एवढे मीटर बदलले, दररोजचा रिपोर्ट राहतो त्यांचा. जनतेचा रोष पाहता हे मीटर योजना बंद करावी शासनाला आवाहन करण्यात येत आहे. फक्त अर्धच आला एवढं आला म्हणजे व्हिडिओ दिला इतक्या वरती आला पुढे येत होतं. आज कोळगाव आणि साऱ्या परिसरातील जे स्मार्ट मीटर शासन राबवत आहे की नवीन योजना, ही योजना शासनाने बंद करा आणि सर्व लोक नाही तर आंदोलन करतील. कारण की हे बिल जादा वाढत आहे आणि काही गावात गोरगरीबाला इतकं बिल आलं तर ते पाणी बिल, वीज बिल आणि लाईन बिल, मोबाईल बिल, हे बिल कुठचं भरतील? काय घरदार इकून ते भरतील? अशा परिस्थितीमध्ये शासनाने लावलेले ते मीटर तात्काळ काढून द्या, नाहीतर ह्या रस्ता रोको आंदोलन करू.
आणि माझी शासनाला विनंती आहे आणि कर्मचाऱ्याला विनंती आहे, ज्या कंपनीला विनंती आहे, तुम्हाला जर कंपनी चालवता येत नसेल तर सोडून द्या, की आम्ही कंपनीला आम्हाला काही जमत नाही, शासनाच्या ताब्यात देत नाही. कंपनीने घेतलेलं काम आहे, महावितरण कंपनी आहे आणि हे कंपनी चालवण्यास असक्षम असेल तर त्यांनी राजीनामा देऊन टाका, नाहीतर मग हे गिरायकाला चांगला फायदा द्यावा आणि स्मार्ट मीटर योजना बंद झाली पाहिजे. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू. सारे कोळगाव देवगाव सर्व परिसरातील अंजनगाव तालुक्यातील आम्ही रस्त्यावर उतरू एवढं बोलतो. आणि माझे शासनाला जाहीर निवेदन आहे की आपण ते काळा नाही तर आंदोलन छेडल्याशिवाय राहू नये. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी रमेश सावळे, अंजनगाव सुरजी.